वहीं नाना पटोले ने पीएम मोदी की सभा के खर्च को लेकर सवाल उठाया है। नागपुर एयरपोर्ट पर पत्रकारों से की गई बातचीत में नाना ने कहा कि मोदी के एक दौरे के लिए 22 करोड़ रुपए खर्च किए गए हैं। मोदी ने 10 वर्ष में क्या काम किया है, इसका जवाब भाजपा के पास नहीं है। उलट नागपुर के स्वयं घोषित नेता मोदी के नाम से वोट मांग रहे हैं, लेकिन मोदी आए भी तो कोई खास फर्क नहीं पड़ेगा। मोदीच्या नावाने मतं मागणारी लोक आपण बघतो, अल्लाह के नाम से दे दे बाबा, तशी परिस्थिती आता भाजपची झालेली आहे। नागपूरचे स्वतःलाच स्वयंघोषित नेते आहेत, तेही मोदींच्याच नावाने मतं मागतात। तेव्हा मोदींच्या नावाने मतं मागून मोदींनी 10 वर्षात या देशासाठी, देशाच्या जनतेसाठी काय केलं, एक काम सांगावं तर त्यांचा जो उत्तर नाही। देशाच्या जनतेला लुटणं, जीएसटीच्या माध्यमातून त्यांच्या मुठभर मित्रांना सगळे त्यांच्या घरं भरणं, मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करणं, भ्रष्टाचारी लोक जमा करणं, शेतकरी विरोधी धोरण करणं, तरुणांच्या विरोधातलं धोरण करणं, गरिबांच्या विरोधातलं धोरण करणं, एवढंच काम 10 वर्षामध्ये नरेंद्र मोदींच्या सरकारने केलेलं आहे। आणि म्हणून आता मोदींच्या नावाने सुद्धा मत मारायला कोणी तयार नाही, अशी परिस्थिती आहे। आणि त्याचा काही परिणाम होणार नाही। फक्त मोदी आले तर तेवढंच एका दौऱ्याचा खर्च जवळपास 22 कोटी रुपये प्रधानमंत्री म्हणून केला जातो, जनतेच्या पैशाची लूट होते, एवढंच त्या ठिकाणी आम्हाला त्रास आहे।